टीव्ही चालू आहे. तुम्ही सर्वांनी सबमिशन केलं असेल, असाइनमेंट पाठवल्या का सर्वांनी? हो सर. ओके, व्हेरी गुड. असाइनमेंट पाठवायची दक्षता घ्या, कारण मग तिकडे असाइनमेंट पोहोचले नाही तर रिझल्ट द्यायला थोडा प्रॉब्लेम होत असतो. म्हणून सर्वांनी आपापल्या असाइनमेंट मात्र त्यांनी सांगितलेल्या लिंकवर पाठवा किंवा त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. परंतु त्यांच्या कुणाच्या राहिल्या असतील अजूनही, तर सरांनी जसं सांगितलंय की आज मला वाटतं शेवटचा दिवस होता, त्यामुळे आपण सर्वांनी त्या पाठवलेल्या असतील असं मी गृहीत धरतो. सर्वांनी पाठवल्यात ना? सर आम्ही ग्रुपवरच टाकल्या आहेत. वैयक्तिक टाकायच्या आहेत का? त्यांनी तशी एक पोस्ट टाकली होती, माझ्या वैयक्तिक नंबरवर पाठवा म्हणून. पण नाही, पण असं सरांनी ग्रुप, अजून हे पण एक टाकलंय सर की ज्यांचे मिळाले त्यांची नावं पण पाठवलीत सरांनी. हा, मग ज्यांची नावं त्यात असतील त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्यांची नावं नसतील त्यांनी मात्र पाठवायची दक्षता घ्या, असं फक्त सांगायचं होतं. कारण सरांनी बहुतेक सर्वांची नावं दिली, म्हणजे सर्वांनी पाठवलेले आहे असं दिसून येत आहे. पण चला, चांगली गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे याचा अर्थ, आणि सर्वांनी पाठवलेले आहेत हे गृहीत धरू आपण, आणि आपल्या विषयाला आपण सुरुवात करू. 3 आणि 6 9 लोक दिसतात मला इथे. तर एक 5 मिनिटं वाट बघूया. सर्वांनी मी जसं सांगतो तसं त्या ज्या 2-2 ओळीच्या रिकाम्या जागा सोडलेल्या असतात तिथे तुम्ही नंतर ते पद लिहिलेलं असेलच. लिहिताय ना? 2 ओळीच्या जागा सोडून ते पद लिहिताय का पाली भाषेतलं? हो सर, हो सर, नंतर लिहितो क्लास झाल्यावर. हा, नंतर अगदी बरोबर, नंतरच लिहायचं आहे ते, कारण इथे आपला वेळ जातो. त्यामुळे आज आपल्याला पोएट्री सेक्शन पूर्ण करायचं आहे, आणि नंतर मग जातककथा एवढा एकच भाग आपला राहिलेला आहे, तेव्हा तो एवढ्या 15 दिवसात पूर्ण करायचा आहे. कारण 16 जून पासून आपली चौथी बॅच सुरू होणार आहे. 16 जूनला विद्यापीठाची लिंक आली की तिसरी बॅच आपली सुरू होईल 16 जूनला. म्हणून त्याच्या आत परीक्षा होतील, आणि त्या दृष्टीनं मग तुम्ही सर्वांनी तयारी केली असेल, म्हणून जिथे जिथे 2-2 ओळी सोडायला सांगितल्या तिथे ते पद नंतर फावल्या वेळेमध्ये लिहून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला वाचताना पाली भाषेचं पद आणि त्याचा शब्दार्थ आणि त्याचा अनुवाद अशा पद्धतीनं ती लिंक लागेल आणि तो अभ्यास योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणून सर्वांनी त्या 2-2 ओळी जिथे मी सांगितलेल्या आहेत त्या लिहून ठेवायच्या आहेत. मागच्या वेळेस पराभव सुत्त तुमच्या पुस्तकातलं पान क्रमांक आहे 33. तुमच्या क्रमिक पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये पान क्रमांक 33 आहे, आणि 33 पानावरचं जे पराभव सुत्त आहे, आपण 14 क्रमांकाच्या पदापर्यंत आलेलो होतो, आणि तिथून पुढची जी पदं आहेत ती आता आपल्याला अभ्यासायची आहेत. म्हणून पहिली जी पदं आहेत 14 पर्यंतचं, जातीत धदो, धनत धदो, गोतत धदो, चयो नरो, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आणि प्रोग्रेसिव्ह मध्ये 19 पर्यंत आपण कारणं घेतलेली आहेत लिहून. तेव्हा आता 20व्या प्रोग्रेसिव्ह पासून पराभवाची कारणं जी आहेत ती सुद्धा आपल्याला लिहून घ्यायची आहेत. तेव्हा आधी कोणी जॉईन होत नाही असं दिसतंय, आणि आपण लगेचच सुरुवात करूया. मागच्या वेळेस 14वं पद झालेलं आहे, आणि 15व्या पदामध्ये तो असं म्हणतोय की इति हेतं विजानाम सत्तमोसौ पराभव अठ्ठम भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. लोकांनी असं म्हटलं की पराभवाचं 7वं कारण आम्हाला कळालं, आता 8वं सांगा. आता इथे जे 7वं, 8वं, 9वं, 10वं आलेलं आहे ते पदानुसार आलेलं आहे, आणि आपण जे 19 पर्यंत आलेलो आहोत ते प्रत्येक कारणानुसार आलेलो आहोत. कारण आपल्याला काय करायचं आहे की या पदामध्ये जी 38 पराभवाची कारणं सांगितलेली आहेत ती नक्की कोणती आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याला प्रोग्रेसिव्ह अनुक्रमांक टाकत चालायचं आहे. आपण 19 पर्यंत त्याचे कारण शोधलेली आहेत, लिहून घेतलेली आहेत. तेव्हा आता 20व्या कारणापासून आणि 16व्या पदापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणून 16वं पद जे आहे
ते पद मी आता आपल्याला सांगतो आहे. 16वं पद आहे, इत्थी धुतो सुरा धुतो अख्ख धुतो चयो नरो लद्धं लद्धं विनाशेती तं पराभवतो मुखं. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले की 2 कारणं आहेत. पालुपद 2 आहेत. कुठली आहेत? एक आहे किं पराभवतो मुखं आणि दुसरा आहे तं पराभवतो मुखं. त्यानुसार या पदामध्ये म्हटलेलं आहे इत्थी धुतो, तेव्हा 16वं पद म्हणायचं आहे. 16वं पद 2 ओळी सोडून पुढे शब्दार्थ लिहायचा आहे. इत्थी, इत्थी म्हणजे स्त्री, महिला. पाली भाषेमध्ये स्त्रीला इत्थी म्हटलेलं आहे. अनेक पर्यायी शब्द आहेत. पाली भाषेचं खऱ्या अर्थाने हे फार मोठं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की मराठीतल्या एका शब्दाला पालीमध्ये 3-3, 4-4 शब्द आपल्याला सापडतात आणि त्यांचा अर्थ सुद्धा समानच येत असतो. म्हणून पहिला शब्द इथे स्त्रियांच्या अनुषंगाने जो आलेला आहे तो आहे इत्थी. इत्थी म्हणजे स्त्री, महिला. आणि त्याच्या पुढे धुतो हे लागलेलं आहे पद, त्याचा अर्थ आहे घालवतो. धुती घालवितो. आणि म्हणून शब्द झालेला आहे इत्थी धूत. मूळ शब्द जो आहे तो इत्थी धूत आणि पाली शब्दकोशामध्ये याचा अर्थ दिलेला आहे स्त्री लंपट असलेला पुरुष. इत्थी धूत म्हणजे स्त्री लंपट असलेला पुरुष. इत्थी धुतो सुरा धुतो. सुरा शब्द आलेला आहे. सुरा म्हणजे मद्य, दारू, मादक पदार्थ. सुरा. बुद्धांच्या काळामध्ये 2 प्रकारची पेय होती. एक होती सुरा आणि एक होती सोम. आणि बुद्धांच्या काळामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था अस्तित्वात असल्यामुळे आपण हा फरक लक्षात घ्यायचा आहे की जो उच्चवर्गीय समाज होता त्या काळातला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, यांच्यासाठी सोम नावाचं मद्य उपलब्ध होतं. आणि जाती व्यवस्था इतकी कठोर आणि कडक होती की ते सोम मद्य जे आहे ते खालच्या वर्गाला म्हणजे बहुजन वर्गाला मिळू शकत नव्हतं. अशी स्ट्रिक्ट समाज व्यवस्था होती, कठोर समाज व्यवस्था होती. म्हणून जे उच्च पदस्थ लोक होते, उच्च जातीचे लोक होते, ते सोमरस प्यायचे. जे देव लोक होते, आपण असं म्हणतो शंकर जो आहे तो सोमरस पित होता. म्हणजे काय, उच्चवर्णीय जे आहे ते त्यांच्यासाठी सोम नावाचं मद्य उपलब्ध होतं. आणि जे बहुजन समाज आहे त्यांच्यासाठी सुरा नावाचं मद्य उपलब्ध होतं. त्यामुळे सोम आणि सुरा हे 2 फरक लक्षात ठेवायचे आहेत. आणि वैशिष्ट्य असं आहे की बुद्धांनी बहुजनांना उपदेश केलेला आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बुद्धांच्या उपदेशाचं प्रमुख लक्षण राहिलेलं आहे. तेव्हा ओके, आवाज येतो? आवाज येतो का? हो 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 सर. आला होता मध्ये, त्यामुळं डिस्लिंग झालं होतं. तर मी आपल्याला हे सांगत होतो की सोम आणि सुरा ही मद्य बुद्धांच्या काळामध्ये होती समाजामध्ये अस्तित्वात. आणि सोमरस जो आहे तो उच्चवर्णीयांसाठी होता आणि सुरा जे मद्य आहे ते बहुजनांसाठी म्हणजे खालच्या वर्गांसाठी होतं. मी जसं म्हणालो की भगवान बुद्धांनी बहुजनांच्या हिताची काळजी घेतलेली आहे, म्हणून बहुजन सुखाय बहुजन हिताय असं म्हटलेलं आहे. आणि मग बहुजनांसाठी कोणतं मद्य होतं, तर सुरा मद्य होतं. म्हणून इथे मुद्दा असा लक्षात ठेवायचा आहे की त्रिसरण पंचशील देताना, विशेषतः पंचशील देताना जे शेवटचं शील आहे त्याच्यामध्ये बुद्धांनी सुरा मेरय मज्ज असं म्हटलेलं आहे. सोममेरय मज्ज असं म्हटलेलं नाही. कारण बुद्धांना ब्राह्मण, क्षत्रिय आणि इतर वर्गाची काळजी नव्हती, परंतु बहुजन वर्गाची जास्त काळजी होती. बहुजनांच्या सुखासाठी आपण काय केलं पाहिजे, बहुजनांच्या हितासाठी काय केलं पाहिजे, तर पंचशील पाळत असताना भगवान बुद्धांनी सोममेरय मज्ज असं म्हटले नाही, तर सुरामेरय मज्ज असं म्हटलेलं आहे.
आणि सुरा हे बहुजनांच्यासाठी उपलब्ध मद्य होतं. त्यामुळे बहुजनांनी हे मद्य पिऊ नये याच्यासाठी उपदेश करताना किंवा शील देताना बुद्धांनी सुरा हा शब्द वापरलेला आहे. एवढं फक्त या निमित्ताने लक्षात ठेवायचं आहे. तिसरं जे आहे ते अख्ख धुतो शब्द आहे. अख्ख अख्ख म्हणजे जुगार खेळणे. अख्ख जुगार. इथी धुतो, सुरा धुतो, अख्ख धुतो असे तीन कारण सांगितलेली आहेत माणसाच्या पराभवाची. म्हणून लिहायचं आहे आता तुम्ही. इथी धुतो, स्त्रीमुळे धनसंपत्ती घालवितो. सुरा धुतो, दारूमुळेच धनसंपत्ती घालवतो. आणि अख्ख धुतो, जुगारामध्ये धनसंपत्ती घालवतो. कारण पुढे धनाचा उल्लेख आलेला आहे म्हणून आपण अशा प्रकारचा अर्थ लिहायचा आहे. इथी धुतो, स्त्रीमुळे धनसंपत्ती घालवतो. सुरा धुतो, दारूमुळे धनसंपत्ती घालवतो. अख्ख धुतो, जुगारामध्ये धनसंपत्ती घालवतो. आणि मग पुढे म्हटलेलं आहे अख्ख धुतो चयो नरो. नरो पुरुष. असा जो नर आहे तो काय करतो, या तीन कारणांमध्ये आपली संपत्ती घालवतो. पण कशी घालवतो? लद्धंग लद्धंग विनाशेती. लद्धंग म्हणजे मिळवलेली, प्राप्त केलेली. आणि लद्धंग लद्धंग म्हटलेले आहे म्हणजे कष्टाने किंवा थोडे थोडे करून मिळवलेली, प्राप्त केलेली धनसंपत्ती. लद्धंग लद्धंग विनाशेती. विनाशेती घालवतो, नष्ट करतो. विनाशेती घालवतो, नष्ट करतो. आणि लद्धंग लद्धंग मिळविलेली किंवा प्राप्त केलेली. म्हणून इथे लिहायचे आपण 19च्या प्रोग्रेसिव्ह कारणापर्यंत आलो होतो. त्यातलं 20वं आहे इथी धुतोला 20 नंबर करा. इथी धुतो 20 नंबर. सुरा धुतो 21 नंबर. अख्ख धुतो 22. आणि या तीन कारणामुळे काय करतो? लद्धंग लद्धंग विनाशेती. मिळवलेली संपत्ती घालवतो 23. लद्धंग लद्धंगला 23 करायचा आहे नंबर. अशी 4 कारणे या पदामध्ये दिलेली आहेत. आणि आता अनुवाद लिहा. अनुवाद. स्त्री, मद्यपान व जुगार. अनुवाद. स्त्री, मद्यपान व जुगार यासारख्या व्यसनात अडकून स्त्री, मद्यपान व जुगार यासारख्या व्यसनात अडकून चयोनरो जो पुरुष. चयोनरो जो पुरुष मिळवलेली धनसंपत्ती. जो पुरुष मिळविलेली धनसंपत्ती पुन्हा पुन्हा नष्ट करतो किंवा वाया घालवतो. जो पुरुष मिळविलेली धनसंपत्ती पुन्हा पुन्हा नष्ट करतो ते त्याच्या पराभवाचे कारण होय. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. 3 शब्द आहेत इथे महत्वाचे. इत्थीधूत, सुराधूत आणि अख्खधूत. इत्थीधूत म्हणजे स्त्रीलंपट, सुराधूत म्हणजे दारू पिणारा आणि अख्खधूत म्हणजे जुगार खेळणारा. आणि त्याच्यामुळे आपली मिळवलेली संपत्ती
तो पुन्हा पुन्हा नष्ट करतो, वाया घालवतो, असं एकूण या पदामध्ये म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे, इति हेतं विजानाम अठ्ठमोसो पराभवो नवम भगवा ब्रूहि की पराभवतो मुखम. 8वं पराभवाचं कारण आम्हाला समजलं. आता 9वं सांगा. आणि 9वं जे आहे ते आहे 18वं पद. म्हणून 18 म्हणा आणि 2 ओळी सोडा. 18वं पद, सेहि दारेहि असंतुष्टो वेसियासु पदिस्सति दिस्सति परदारेषु तं पराभवतो मुखं. सेही, स मूळ धातू आहे. स म्हणजे स्वतः आणि सेही म्हटले म्हणजे स्वतःच्या. सेही स्वतःच्या. आणि दारेही, आता मूळ शब्द आहे दार. पालीमध्ये दारा हा जो शब्द आहे तो स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचा सुद्धा अर्थ होतो स्त्री. दारा, दारा म्हणजे सुद्धा स्त्री. पहिला शब्द आपण काय बघितला? इत्थी. इत्थी म्हणजे स्त्री. इथे दार आलेला आहे. दारा म्हणजे सुद्धा स्त्री. त्याच्यावरून दारिका शब्द तयार झालेला आहे बघा. लग्नपत्रिका तुम्ही वाचल्या तर आपण दारक दारिका असं जेव्हा म्हणतो, तेव्हा दारिका असा जेव्हा शब्द येतो तेव्हा तो कन्या किंवा मुलगी या अर्थाने आलेला आहे आणि त्याच्यावरून हा दार शब्द आपल्या लक्षात येईल. तेव्हा दारा म्हणजे स्त्री आणि दारे ही स्वतःची स्त्री बायको. दारे ही स्वतःची स्त्री किंवा बायको. सर आवाज कमी येतोय. सेही दारेही असंतुष्टो. असंतुष्टो, असंतुष्ट. मूळ शब्द आहे संतुष्ट किंवा संतुष्टी म्हणजे संतोषी. संतुष्टी परमं धनं. संतोष हा परमधन आहे असं भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये म्हटलेलं आहे. आणि इथे अ हा उपसर्ग लागलेला आहे. असंतुष्टी, असंतुष्ट. वेसियासु. वेसिया मूळ शब्द आहे वेसिया. वेसिया म्हणजे वेश्या. शरीर विक्रय करणारी स्त्री, तिला वेश्यासु म्हणजे वेश्या असं म्हटलेलं आहे. त्याला पालीमध्ये वेसिया असं म्हटलेलं आहे आणि सु हा सप्तमीच्या अनेक वचनाचा प्रत्यय लागलेला आहे. वेसियासु, वेश्यांमध्ये. सु प्रत्यय लागल्यामुळे, सप्तमीचा प्रत्यय असल्यामुळे आत किंवा च्या च्या आत च्या मध्ये, म्हणून वेसियासु वेश्यांमध्ये. पदिस्सती. पदिस्सती नेहमीच दिसतो. मूळ शब्द आहे दिस्सती. दिस्सती म्हणजे दिसतो आणि पदिस्सती सतत दिसतो, कायम दिसतो. वेसियासु पदिस्सती, सतत वेश्यांमध्ये दिसतो. आणि पुढे ते शब्द आहे देसिया. दिस्सती परदारेसु. दिसती त्याचा अर्थ आहे दिसतो. आणि परदारेसु. परदारेसु, पर म्हणजे दुसऱ्याच्या आणि दारस म्हणजे मी मगाशी सांगितलं पत्नी आणि सु हा प्रत्यय लागलेला असल्यामुळे दुसऱ्याच्या पत्नीमध्ये. परदारेसु दुसऱ्याच्या पत्नीमध्ये. इथे सुद्धा सुप्रत्यय लागल्यामुळे सप्तमी अनेक वचन पत्नीमध्ये. दार म्हणजे पत्नी आणि सु लागल्यामुळे पत्नीमध्ये, दुसऱ्याच्या पत्नीमध्ये. याच्यामध्ये तीन कारण दिलेली आहेत. तर पदिस्सती काय सांगितलं प्लीज सांगा ना. पदिस्सती म्हणजे सतत दिसतो. प हा उपसर्ग लागला
त्याच्यामुळे मूळ शब्द आहे दिसती आणि पद दिसती सतत दिसतो. थँक्यू. आणि परदारेसु दुसऱ्याच्या पत्नीमध्ये, दुसऱ्याच्या पत्नीशी. अनुवाद लिहा. जो स्वतःच्या पत्नीविषयी असंतुष्ट असतो, जो स्वतःच्या सेही, स्वतःच्या दारेही पत्नीची असंतुष्ट असतो. जो स्वतःच्या पत्नीविषयी असंतुष्ट असतो आणि सतत वेश्यांसोबत दिसतो आणि सतत वेश्यांसोबत दिसतो. वेसियासु पदिसती, सतत वेश्यांसोबत दिसतो व दुसऱ्याच्या पत्नीमध्ये स्वारस्य दाखवून, जो श्रीलंपट शब्द आलेला आहे इथे, स्वारस्य दाखवून परस्त्रीशी संबंध ठेवतो. परदारेसु परस्त्रीशी संबंध ठेवतो किंवा सोबत राहतो, परस्त्रीच्या सोबत राहतो. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. इति हेतं विजानाम नवमोसो पराभव दशम भगवा ब्रूहि किम पराभवतो मुखम. पराभवाचं 9वं कारण समजलं, आता 10वं सांगा. आणि 10वं कारण आहे म्हणजे 20वं पद आहे. 2 ओळी सोडा. 20वं पद. अतित यौवनो पोसो आणि ती तिंबरुत्थणी तस्सा इस्सा न सुपती तं पराभवतो मुखम. याची 3 कारण, 18व्या पदाची 3 कारण लिहिली का? नाही लिहिली सर, नाही लिहिली. नंबर 23 द्यायचे पर्यंत आलं होतं. ओके. सेई दारेही असंतुष्टो, याला 24 क्रमांक करा. सेई दारेही असंतुष्टो, याला 24 क्रमांक करा. आणि वेसियासु पदिसती 25. आणि दिसती परदारेसु 26. दिसती परदारेसु 26. आणि मग 20व्या पदात म्हटलेलं आहे अतित यौवनो पोसो आणि ती तिंबरुत्थणी तस्सा इस्सा न सुपती तं पराभवतो मुखम. 20वं पद अतीत. अतीत म्हणजे काय असतं? भूतकाळ. भूतकाळ म्हणजे संपत गेलेला काळ. आणि काय आहे? अतीत यौवनो. यौवनो म्हणजे यौवन, ज्याचे तारुण्य भूतकाळात जमा झालेले आहे, म्हणजेच तो वृद्ध, म्हातारा या अर्थाने. म्हणून अतीत यौवनो वृद्ध किंवा म्हातारा. अतीत म्हणजे भूतकाळ, यौवनो म्हणजे तारुण्य, आणि ज्याचे तारुण्य भूतकाळात जमा झालेले आहे असा व्यक्ती म्हणजेच म्हातारा मनुष्य किंवा वृद्ध. अतीत यौवनो पोसो. पोसो पोषण करणारा. पोसो पोषण करणारा. आणि ती आणतो. क्रियापद आहे. आणि ती आणतो.
आणि पुढचा जो शब्द आहे त्याचं विश्लेषण जरा लक्षपूर्वक ऐका की तो शब्द आहे तिंबरुथणी. तिंबरू अधिक थणी असा तो शब्द आहे. तिंबरू हे एका वृक्षाचं नाव आहे किंवा एका फळाचं नाव आहे. तिंबरू नावाचं एक फळ आहे ज्याला मराठीमध्ये टेंभुर्णी असं म्हणतात. तिंबरू अधिक थणी. तिंबरू म्हणजे हे फळाचं नाव आहे टेंभुर्णीचं. आणि थणी जे आहे, थणी हा शब्द तण या अर्थाने आलेला आहे. आणि एवढं डिटेल फक्त सांगतो, मात्र शब्दार्थ लिहिताना असं लिहायचं आहे, तिंबरुथणी म्हणजे नवतरुणी. तिंबरुथणी म्हणजे नवतरुणी, नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली तरुणी स्त्री. तस्सा म्हणजे तिची. तस्सा तिची. आणि इस्सा म्हणजे ईर्ष्या किंवा हाव. इस्सा म्हणजे ईर्ष्या किंवा हाव. तस्सा इस्सा न सुपती. मूळ शब्द जो आहे सुपती, सुपती म्हणजे झोपतो आणि न सुपती म्हणजे झोपत नाही. न सुपती झोपत नाही. तस्सा इस्सा न सुपती म्हणजे तिच्या ईर्षेमुळे किंवा तिची हाव करीत राहिल्यामुळे त्याला झोप लागत नाही, असा पुढे अनुवाद आहे. फक्त लक्षात ठेवायचंय, मूळ शब्द सुपती आहे. सुपती म्हणजे झोपतो आणि न सुपती झोपत नाही. अनुवाद लिहा. जेव्हा एखादा वृद्ध पुरुष नवतरुणीला आणतो आणि ती नवतरुणीला किंवा तरुण स्त्रीला आणतो म्हणजे काय करतो? विवाह करून आणतो. कंसात लिहून ठेवा, विवाह करून आणतो. विवाह इथे शब्द नाहीये, पण अर्थ समजून घेण्यासाठी लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा एखादा वृद्ध पुरुष नवतरुणीला किंवा तरुण स्त्रीला कंसातल्या विवाह करून आणतो, आणि ती शब्द आहे इथे. आणतो, परंतु स्वतः कमजोर झाल्याने किंवा कमजोर असल्याने तिची फक्त ईर्ष्या करतो, हाव करतो, हौस करतो, अपेक्षा करतो. तिची फक्त ईर्ष्या करतो, इस्सा. तिची फक्त ईर्ष्या करतो, हौस करतो, अपेक्षा करतो, हाव करतो. त्यामुळे त्याला झोप लागत नाही. न सुपती. त्यामुळे त्याला झोप लागत नाही आणि ते त्याच्या पराभवाचे कारण होय. आणि ते त्याच्या पराभवाचे कारण होय. म्हणजे इथे सुद्धा 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे अतित योबोनो पोसो 27 नंबर. आणि ती तिंबरुथणी 28. आणि तस्सा इस्सा न सुपती 29. तस्सा इस्सा न सुपती 29. अनुवाद लिहा. अनुवाद लिहिला ना? जेव्हा एखादा वृद्ध पुरुष तरुण स्त्रीला विवाह करून आणतो, पण स्वतः कमजोर असल्यामुळे तिची केवळ ईर्ष्या करतो, हौस करतो,
अपेक्षा करतो, त्यामुळे त्याला झोप लागत नाही, हे त्याच्या पराभवाचे कारण होय. इति हेतं विजानाम दशमोऽसो पराभव एकादशम भगवा ब्रूहि की पराभवतो मुखम. पराभवाचं 10वं कारण समजलं. आता एकादशम सांगा. एकादश म्हणजे 11वं कारण सांगा. आणि 11वं कारण म्हणजे 22वं पद. इथे सुद्धा इत्थी शब्द आलेला आहे. इत्थी सोंडी विकिरणी पुरीसंग वापी तादिसंग. इथे पुरीस शब्द आहे. तुमच्या पुस्तकामध्ये पुरसी असं जे झालेलं आहे तर तिथे आळं करा किंवा गोल मार्क करा आणि बाजूला लिहा तो शब्द जो आहे तो पुरीस शब्द आहे. पुरीस म्हणजे पुरुष. तिथे पुरसी असं झालेलं आहे, त्यामुळे कदाचित तुमचा गोंधळ होईल. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही तिथे मार्क करून ठेवा आळं करून आणि बाजूला लिहा पुरीस, सवरानुस्वार. इत्थी सोंडी विकिरणी पुरीसंग वापितादिसंग इस्सारियस्मी ठपेती तं पराभवतो मुखम. इत्थी म्हणजे श्री, मी सांगितलं इत्थी श्री, परंतु पुढे शब्द आहे सोंडी. सोंडी म्हणजे दुर्वर्तनी किंवा व्यसनी. सोंडी म्हणजे व्यसनी किंवा दुर्वर्तनी. शब्दकोशामध्ये मांस मच्छी खाण्याची अपेक्षा करणारी स्त्री अशा अर्थाने सोंडी म्हटलेलं आहे. ज्या स्त्रीला मांस किंवा मच्छी जास्त आवडतात, ती खाण्याची सतत अपेक्षा करते, अशा स्त्रीला सोंडी म्हटलेलं आहे. पण आपण अर्थ घेताना त्याचा दुर्वर्तनी किंवा व्यसनी अशा अर्थाने सोंडी. पुढचा शब्द आहे विकिरणी. विकिरणी म्हणजे उधळपट्टी करणारी. विकिरणी उधळपट्टी करणारी. किंवा म्हणजे वापी, वा म्हणजे किंवा. तादिसंग त्यासारखी, त्यासारखी, त्यासारखा किंवा त्यासारखी. तादिसंग त्यासारखी. ईश्वरीयस्मी. ईश्वरीयस्मी, ईश्वरी मूळ शब्द आहे. ईश्वरीय म्हणजे ऐश्वर्य, संपत्तीचा सुख उपभोग. ईश्वरी ऐश्वर्य. आणि ईश्वरीयस्मी, स्मी प्रत्यय लागलेला आहे. कोण सांगेल स्मी प्रत्यय हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? कोणी सांगू शकेल? विभक्ती शिकले तुम्ही सर्वजण. सप्तमी. सप्तमी. सप्तमी एक वचन, बरोबर. सप्तमी एक वचन आहे. ए, मी आणि स्मी हे सप्तमीचे एक वचन आहेत. आणि अनेक वचन काय आहे सप्तमीचं? सु. एसू. एसू. एसू हे अनेक वचन असं प्रत्यय आहे. म्हणून इथे एक वचनी प्रत्यय लागलेला आहे स्मी. सुख उपभोगावर. ईश्वरीयस्मी ऐश्वर्याच्या सुख उपभोगावर. आणि ठपेती ठेवतो किंवा नेमतो, नियुक्त करतो. ठपेती स्थापित करतो किंवा ठेवतो, स्थापित करतो. बुद्धांच्या काळामधल्या या उपमा आहेत, त्यामुळे त्यानुसार ती कारण व्यक्त झालेली आहेत. ईश्वरीयस्मी ऐश्वर्याच्या सुख उपभोगावर ठपेती ठेवतो किंवा स्थापित करतो. कारणाचा नंबर लिहा. इत्थी सोंडी विकिरणी 30 नंबर. पुरीसंग वापितादिसंग 31.
आणि ईसरी अस्मी ठपेती 32. ईसरी अस्मी ठपेती 32. अनुवाद लिहा. व्यसनी आणि उधळपट्टी करणाऱ्या स्त्रीला व्यसनी आणि उधळपट्टी करणाऱ्या स्त्रीला सुखाचा उपभोग घेण्यासाठी व्यसनी आणि उधळपट्टी करणाऱ्या स्त्रीला सुखाचा उपभोग घेण्यासाठी जो आपल्या ऐश्वर्यावर किंवा संपत्तीवर ईसरीयस्मी जो आपल्या ऐश्वर्यावर किंवा संपत्तीवर ठपेती नियुक्त करतो, स्थापित करतो, ते त्याच्या पराभवाचे कारण होय. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. उधळपट्टी करणारी स्त्री असेल, दुर्वर्तनी स्त्री असेल आणि ती माहीत असूनही जर तिच्या आपल्या संपत्तीवर एखादा पुरुष तिला नियुक्त करत असेल, म्हणजे तिच्या नावाने आपली संपत्ती करून देत असेल, तर ते त्याच्या पराभवाचे कारण ठरते. इति हेतं विजानाम एकादशमोऽसौ पराभवो द्वादशम भगवा ब्रूहि की पराभवतो मुखम. एकादशमो 11वं समजलं, द्वादशम 12वं सांगा. द्वादशम 12वं. दशम म्हणजे 10 आणि द्व म्हणजे 2. 10 अधिक 2 12 म्हणून द्वादशम 12वं पद सांगा, 12वं कारण सांगा. आणि 12वं कारण सांगितलेलं आहे. अपभोगो महातन्नो खत्तिये जायते कुले सोच रजं पथयति तं पराभवतो मुखम. अपभोगो, अपभोगो, अप म्हणजे अल्प आणि भोगो उपभोग घेणारा. अपभोगो अल्प भोग घेणारा म्हणजेच गरीब. अपभोगो अल्पभोग घेणारा. महातन्नो, महा मोठी, तन्नो तृष्णा, मोठी तृष्णा धरणारा म्हणजेच हावरट असणारा. महातन्नो मोठी तृष्णा धरणारा म्हणजेच हावरट असणारा. खत्तीय क्षत्रिय, खत्तीय क्षत्रिय, जायते जन्म घेतो, खत्तीय जायते कुले, कुले कुळामध्ये, कुळात. सो, सोच, सो तो, च आणि सोचं रज्जं पथयति, सो तो, सो म्हणजे तो, च म्हणजे आणि, रज्जं म्हणजे राज्य, पथयति इच्छा करतो, कामना करतो. इच्छितं पतितं असं जेव्हा आपण म्हणतो त्यातला तो शब्द आहे पथ्य. पथयति प्रार्थित करतो, इच्छा करतो, कामना करतो. रज्य म्हणजे राज्य, पथयति इच्छा करतो, कामना करतो. इथे म्हटलेलं आहे अपभोगो 33 क्रमांक, अल्पभोग घेणारा, गरीब. महातन्नो
34 क्रमांक. क्षत्रिये जायते कुले, क्षत्रिय कुळात जन्मणारा 35 क्रमांक. आणि रजंग पथयती 36 क्रमांक. रज्जंग पथयती, राज्याची अपेक्षा करतो, राज्याची कामना करतो, त्याला म्हणायचं आहे 36 क्रमांक. अनुवाद लिहा. क्षत्रिय कुळात जन्मलेला क्षत्रिय जायते कुले. क्षत्रिय कुळात जन्मलेला अल्पसंतुष्टी मनुष्य अपभोगो. क्षत्रिय कुळात जन्मलेला अल्पसंतुष्टी मनुष्य मोठी तृष्णा बाळगून महातन्नो. मोठी तृष्णा बाळगून मोठी तृष्णा बाळगून एखादे राज्य मिळविण्याची. रज्जंग, एखादे राज्य मिळविण्याची कामना करतो. पथयती, कामना करतो. ते त्याच्या पराभवाचे कारण होय. कामना करतो ते त्याच्या पराभवाचे कारण होय. म्हणजे एखादा गरीब मनुष्य असेल किंवा ज्याच्या अंगी क्षमता नसेल, असा अंगी क्षमता नसलेला माणूस जो आहे तो केवळ मोठी मोठी स्वप्न बघतो आणि मग एखादं राज्य आपल्याला मिळालं पाहिजे अशी केवळ कामना करत असतो. कर्तृत्व काही नसताना फक्त इच्छा करत असतो, कामना करत असतो, परंतु ते कधी यशस्वी होत नाही, त्याची इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे ते त्याच्या पराभवाचे कारण ठरत असतं. आपल्याकडे पुष्कळ अशा घटना घडतात. एखाद्याची पात्रता नसताना त्याला मोठ्या मोठ्या पदावर बसवलं जातं. एखाद्या संस्थेचा असेल, एखाद्या सोसायटीचा असेल, एखाद्या वेगवेगळ्या मंडळाचा असेल, तिथे केवळ तो गुंडगिरी करणारा असेल किंवा त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे म्हणून त्याला त्या पदावर बसवलं जातं. त्याची पात्रता नसताना सुद्धा त्या पदावर बसवलं की मग त्याची इच्छा ती पूर्ण होत नाही आणि त्यामुळे ते त्याच्या पराभवाचं कारण ठरू शकतं. असं हे म्हटलेलं आहे 36व्या पदामध्ये, सोच रजंग पथयती. आणि अशा प्रकारे 36 कारणं जी आहेत पराभवाची ती इथे पूर्ण होतात. आणि मग 25वं जे पद आहे ते या सर्व उपदेशाचा स्तार आहे. आणि त्या 25व्या पदामध्ये म्हटलेलं आहे, एते पराभवे लोके पंडितो समवेक्षीयं अर्यो दस्सन संपन्नो स लोकं भजते सिवंती. ही सर्व जे वरची पदं आहेत 12 पदं, त्या पदांचा सार या पदामध्ये, या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. एते 25वं म्हणा. एते 2 ओळी सोडा आणि लिहा शब्दार्थ. एते हे किंवा असे. एते पराभवे, पराभवे पराभवास, पराभवे म्हटलेलं असल्यामुळे द्वितीय विभक्ती अनेक वचन. पराभवे पराभवास, लोके लोकांस किंवा लोकांना, पंडितो विद्वान किंवा बुद्धिमान, पंडितो विद्वान किंवा बुद्धिमान. आणि समवेक्षीय, समवेक्षीय शब्दाचा अर्थ आहे समीक्षा करतो किंवा जाणून घेतो. समवेक्षीय, समीक्षा करतो, जाणतो किंवा जाणून घेतो. पंडितो समवेक्षीय, विद्वान मनुष्य हे कारण जाणून घेतो, पराभवाची कारण जाणून घेतो.
अशा प्रकारची पराभवाची कारण जो जाणतो तो आर्यो. आर्यो म्हणजे श्रेष्ठ, उच्च. आर्यो श्रेष्ठ. दर्शन संपन्न, दर्शनाने संपन्न, दर्शनाने संपन्न किंवा दर्शनाने युक्त. आर्यो दर्शन संपन्नो, अशा श्रेष्ठ व्यक्तीच्या दर्शनाने. सलोकं, सलोक, स म्हणजे चांगल्या, लोक म्हणजे लोकात, चांगल्या लोकात, चांगल्या लोकात. तिथे कंसात अर्थ दिलेला आहे शब्दकोशामध्ये स्वर्गात, परंतु आपल्याला ते स्वर्गात म्हणायचे नाही, चांगल्या लोकात फक्त म्हणायचं आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी, चांगल्या लोकात. भजते, भजते संगत करतो, मैत्री करतो. भजते संगत करतो, मैत्री करतो. शिवंती, शिव मूळ शब्द आहे शिव, त्याचा अर्थ आहे कल्याण किंवा आनंद. कल्याण होते, मंगल होते. शिवंती. वर्तमान कालक धातू साधित विशेषण लागलेलं आहे अंती, म्हणून शिवंती कल्याण होणाऱ्या किंवा मंगल होणाऱ्या. शिवंती कल्याण होते, मंगल होते किंवा होणाऱ्या. आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे, अनुवाद लिहायचा आहे. अनुवाद. या लोकात, लोकात, लोका क वर अनुस्वार द्यायचा आहे. लोकात म्हणजे जगात किंवा संसारात. या लोकात एते पराभवे लोके, या लोकात किंवा या संसारात, या जगात पराभवाची अशी कारणे किंवा ही कारणे, पराभवाची ही कारणे जाणून येते, हे किंवा ही. ह्या लोकात किंवा जगात पराभवाची ही कारणे जाणून सुज्ञ व्यक्ती, सुज्ञ व्यक्ती त्याची समीक्षा करतो. समवेक्षीय, त्याची समीक्षा करतो किंवा ते जाणून घेतो, पराभवाची कारण जाणून घेतो, त्यापासून दूर राहतो. कोण राहतो? सुज्ञ पुरुष. त्याची समीक्षा करतो. अशा बुद्धिमान, अशा बुद्धिमान किंवा श्रेष्ठ व्यक्तीच्या, अशा बुद्धिमान किंवा श्रेष्ठ, पंडितो आणि आर्यो बुद्धिमान, श्रेष्ठ. पंडितो बुद्धिमान आणि आर्यो श्रेष्ठ. अशा बुद्धिमान व श्रेष्ठ व्यक्तीच्या दर्शनाने समाधानी होऊन, संपन्न होऊन किंवा समाधानी होऊन चांगल्या लोकात गेल्याने, चांगल्या लोकात गेल्याने म्हणजे सुरक्षित राहिल्याने त्याचे मंगल होते. शिवंती कल्याण होते. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने, भजते संगतीत राहिल्याने, मैत्री केल्याने त्याचे मंगल होते, कल्याण होते. शिवंती. अशा प्रकारे ही 36 कारणं आपण जाणून घेतलेली आहेत आणि त्याचा समारोप सुद्धा आपण केलेला आहे. अजून आपल्याकडे वेळ आहे थोडासा.
तर ही जी पराभव सुत्त आणि महामंगल सुत्त आपल्याला या पोएट्री सेक्शनमध्ये आहेत, त्याची तुलनात्मक मांडणी करा अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या त्या याच्यामध्ये येतात किंवा येत असतात. इथे जर तुम्ही बघितलं तर पान क्रमांक 36 त्याच्यावर स्वयं अध्ययनासाठी जी प्रश्न दिलेली आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण महामंगल सूत्राची कारण प्रश्न सोडवलेली आहेत. आता इथे जे आहे ते व्याकरणाचं आहे आणि पराभव सूत्राचं जे आहे ते आहे. म्हणून इथे 36व्या पानावर स्वयं अध्ययनासाठी जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पराभवाच्या अनुषंगाने पराभव सूत्र कोणासाठी सांगितले आहे असा प्रश्न आहे. पराभव सूत्र कोणासाठी सांगितले आहे त्याचं उत्तर त्याच्या पुढे लिहून ठेवा तुम्ही. 10,000 चक्रवालातील 10,000 चक्रवालातील देवता, देवपुत्र व चांगल्या लोकांसाठी सांगितलेले आहे. अट्टकथेमध्ये ते उत्तर दिलेले आहे की हे कोणासाठी सांगितलेले आहे. तो देवेंद्र तिथे येतो, देवपुत्र येतो, देवता येते, सगळे लोक जमतात आणि त्यांच्यासाठी भगवंतांनी ही 10,000 लोक तिथे जमतात असं त्या प्रास्ताविकामध्ये उल्लेख आहे. म्हणून म्हणायचं आहे 10,000 चक्रवालातील देवता, देवपुत्र आणि चांगल्या लोकांसाठी पराभवाची कारणे सांगितलेली आहेत. 7वा प्रश्न आहे गृहस्थाच्या जीवनातील किती पराभव भगवान बुद्धांनी सांगितले आहेत. किती शिकले आपण? किती पद आहेत आणि किती कारण आहेत कोण सांगेल? हॅलो. 36 पराभवाची कारणे. 12 पद आणि 36 कारण. मनीषा मॅडम. ओके. 12 पदे आणि 36 कारण सांगितलेली आहेत आणि महामंगल सूत्रामध्ये 38 मंगलाची कारण सांगितलेली आहेत. ती पण 12, परंतु आपल्याला ते तुलनात्मक मध्ये घ्यायचं आहे. ओके. आता हा जो पर्याय आहे, हा जो प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून एका वाक्यात उत्तरे द्या. पराभव सूत्रामध्ये पराभवाची कारणे कोणासाठी आहेत? भिक्खू, ग्रस्त, भिक्खुणी, थेर किंवा थेरी कोणासाठी आहेत? पराभव सूत्रामध्ये पराभवाची कारणे कोणासाठी सांगितली आहेत? कोणासाठी आहेत? गृहस्थासाठी. गृहस्थासाठी. अगदी बरोबर राजेश, गृहस्थासाठी आहे. म्हणून गृहस्थाच्या खाली अंडरलाईन करा. नंतर महामंगल सूत्र नाम सिद्धी जातक पुरुमिंग. नंतर 37 क्रमांकाच्या पानावर बघा लघुत्तरी प्रश्न आहेत. 37 क्रमांकाच्या पानामध्ये लघुत्तरी प्रश्नामध्ये 4था प्रश्न पराभव सूत्रा संबंधी आहे. पराभव सूत्रामध्ये गृहस्थाच्या जीवनातील पराभवांच्या उदाहरणांचे स्पष्टीकरण करा. म्हणून आता ही जी उदाहरणं आपल्याला दिलेली, ही जी कारणं आपल्याला दिलेली आहेत त्या कारणाच्या अनुषंगाने तुम्हाला पराभवांच्या कारणांचं स्पष्टीकरण करायचं आहे. म्हणजे ती सविस्तरपणे लिहायची आहे आणि ती सविस्तरपणे लिहिताना तुम्हाला त्याची तुलनात्मक मांडणी करायची आहे. प्रत्येक पदामध्ये काय सांगितलेलं आहे त्या दृष्टीने फक्त हा अभ्यास करायचा आहे. म्हणून आता तुम्ही काय करा की जिथे तुमचं पान संपत आहे, जसं आपण अपममा सुत्त आणि चित्तवग्ग आणि अपमादवग्ग यांची तुलनात्मक मांडणी केली, तशी मांडणी आता आपल्याला पराभव सूत्र आणि महामंगल सूत्र यांची करायची आहे. म्हणून जिथे तुमचं लिखाण संपलं ते पान सोडून द्या. दुसरी 2 पानं तुमच्या डायरीतली किंवा वहीतली काढा आणि एका बाजूला डाव्या हाताला म्हणा महामंगल सूत्र आणि उजव्या हाताच्या पानावर म्हणा पराभव सूत्र. वहीतलं नवीन पान घ्या. डाव्या हाताला लिहायचं आहे महामंगल सूत्र, उजव्या हाताच्या कोऱ्या पानावर वरती लिहायचं आहे पराभव सूत्र.
महामंगल सूत्रातलं पहिलं कारण लिहायचं आहे. महामंगल सूत्र हे चुल्लवग्गामधील चौथे सूत्र आहे. महामंगल सूत्राच्या बाजूला लिहायचं आहे. महामंगल सूत्र हे चुल्लवग्गामधील चौथे सूत्र आहे. आणि पराभवाच्या बाजूला लिहायचं आहे. पराभव सूत्र हे पूरक वग्गामधील 6वे सूत्र आहे. पूरक वग्गामधील 6वे सूत्र आहे. दुसरं कारण म्हणा, महामंगल सूत्राच्या बाजूला लिहा. या सूत्रात एकूण 12 पदे असून, महामंगल सूत्राच्या खाली लिहायचं आहे. या सूत्रात एकूण 12 पदे असून त्याद्वारे 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत. त्याद्वारे 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत महामंगल सूत्रामध्ये. महामंगल सूत्रामध्ये एकूण 12 पदे असून त्याद्वारे 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत. इकडे पराभव सूत्राच्या पानावर लिहायचं आहे. पराभव सूत्रामध्ये एकूण 12 प्रश्न विचारलेले असून त्याद्वारे पराभवाची 36 कारणे सांगितलेली आहेत. त्याद्वारे पराभवाची 36 कारणे सांगितलेली आहेत. म्हणजे महामंगल सूत्रामध्ये 12 पदे, 38 कारण, 38 प्रकारचे मंगल. आणि पराभव सूत्रामध्ये 12 प्रश्न, 36 प्रकारचे पराभवाची कारणे. अशी तुलनात्मक मांडणी तुम्हाला मुद्देसूद करायची आहे. तिसरा मुद्दा आहे, महामंगल सूत्राकडे लिहा. महामंगल सूत्रामध्ये फक्त एकदाच प्रश्न विचारला आहे. महामंगल सूत्रामध्ये फक्त एकदाच प्रश्न विचारला आहे. महामंगल सूत्रामध्ये पहिल्यांदा फक्त एकदाच प्रश्न विचारलेला आहे. आणि पराभव सूत्रामध्ये पराभव सूत्राच्या बाजूला लिहायचं आहे. पराभव सूत्राच्या खाली लिहा. पराभव सूत्रामध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर समजले, आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगा. पहिल्या प्रश्नाचे उत्तर समजले, आता दुसऱ्याचे सांगा. अशा प्रकारे एकानंतर दुसरा प्रश्न, दुसऱ्यानंतर तिसरा असे प्रश्न विचारले आहेत. हा फरक आहे महत्वाचा. महामंगल सूत्रामध्ये एकदाच प्रश्न विचारला, परंतु पराभव सूत्रामध्ये एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा. अशा प्रकारे पराभव सूत्रामध्ये पहिल्याचे उत्तर समजले, दुसऱ्याचे सांगा असे क्रमवारीने म्हटलेले आहे. चौथा मुद्दा,
महामंगलसूत्राच्या बाजूला. या सुत्तात महामंगलसूत्राच्या बाजूला लिहायचं आहे. या सुत्तात माता पित्यांचा सांभाळ करणे. या सुत्तात माता पित्यांचा सांभाळ करणे हे मंगल सांगितले आहे. हे मंगल सांगितलेले आहे. माता पितु उपट्ठानं पुत्तदारस्य संगहो असं महामंगल सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि पराभव सूत्रात म्हटलेलं आहे मातरं वा पितरं वा जीनकं गतयौवनं. माता पिता संबंधित दोन्ही ठिकाणी उल्लेख आहे, परंतु महामंगल सूत्रामध्ये माता पित्यांचा सांभाळ करणे असे मंगल सांगितले आहे. इकडे पराभव सूत्रात लिहा माता पित्यांचा सांभाळ करण्यास समर्थ असूनही. माता पित्यांचा सांभाळ करण्यास समर्थ असूनही जो त्यांचे पालन पोषण करीत नाही. माता पित्यांचा सांभाळ करण्यास समर्थ असूनही जो त्यांचे पालन पोषण करीत नाही ते त्याच्या पराभवाचे कारण होय असं म्हटलेलं आहे. पाचवं कारण घ्या. पाचवा मुद्दा. सर परत सांगा ना जरा प्लीज. माता पित्यांचा सांभाळ. महामंगल सूत्रामध्ये माता पित्यांचा सांभाळ करणे हे मंगल सांगितले आहे. सांभाळ करणे लक्षात ठेवायचा मुद्दा असा आहे की इकडे सांभाळ करणे हे मंगल सांगितले आहेत आणि इकडे पराभव सूत्रामध्ये म्हटले आहे की समर्थ असूनही जो सांभाळ करीत नाही ते पराभवाचं कारण आहे. हा फरक आहे. महामंगल सूत्रामध्ये म्हणतात की माता पित्यांचं रक्षण केलं पाहिजे, सांभाळ केला पाहिजे, आणि इकडे पराभव सूत्रामध्ये म्हणतात की जो समर्थ आहे परंतु तरी सांभाळ करत नाही ते पराभवाचं कारण आहे. पुढचा मुद्दा आहे महामंगल सूत्रामध्ये मद्यपानाचे दुष्परिणाम व संयम सांगितला आहे. महामंगल सूत्रामध्ये मद्यपानाचे दुष्परिणाम व संयम सांगितला आहे. आरती विरती पापा मद्यपानाच संयमो असं महामंगल सूत्रात म्हटलं आहे. आणि इकडे पराभवाकडे लिहायचं आहे. मद्यपानामुळे शरीराचा व कुटुंबाचाही नाश होतो. शरीराचा व कुटुंबाचाही नाश होऊन माणसाचा पराभव होतो. सुराध होतो. आपण तिथे शब्द घेतलेला आहे सुराध होतो. हे दोन्ही ठिकाणी उल्लेख आलेला आहे. इकडे मद्यपानाचं संयम असं म्हटलेलं आहे, पराभव सूत्रामध्ये सुराध होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे मद्यपानाविषयी या दोन्ही सूत्रांमध्ये देशना दिलेली आहे, कारण सांगितलेली आहे. पराभव सूत्रामध्ये मद्यपानामुळे शरीराचा व कुटुंबाचा नाश होऊन माणसाची अधोगती होते किंवा माणसाचा पराभव होतो हे सांगितलेलं आहे. सातवं कारण आहे महामंगल सूत्राकडे. हा काय असेल पुढचं.
हा, जे पुढचं किती? 6. 6वं कारण. ओके, 6वे. हो हो. 6वं कारण लिहा. महामंगल सूत्रात नातेवाईकांचा संग्रह केला पाहिजे, सांभाळ केला पाहिजे. नातेवाईकांचा सांभाळ केला पाहिजे व दानधर्म केला पाहिजे असे म्हटले आहे. दानंच धम्मचर्याच यातकानंच संगहो. यातकानंच नातेवाईक. महामंगलसूत्रामध्ये नातेवाईकांचा सांभाळ करणे व दानधर्म करणे हे सांगितले आहे. तर इकडे पराभवाच्या बाजूला लिहा. पराभव सूत्रात जातीचा, धनाचा व गोत्राचा व्यर्थ अभिमान करणे. पराभव सूत्रात जातीचा, धनाचा व गोत्राचा व्यर्थ अभिमान करून नातेवाईकांची अवहेलना करणे. वरती काय म्हटलेलं आहे महामंगलसूत्रामध्ये? नातेवाईकांचा सांभाळ करणे. आणि इकडे काय म्हटलेलं आहे? नातेवाईकांची अवहेलना करतो, त्यामुळे त्याचा पराभव होतो. जातीचा, धनाचा व गोत्राचा व्यर्थ अभिमान करून नातेवाईकांची अवहेलना करतो, हे पराभवाचे कारण सांगितले आहे. अशा प्रकारे, आता खाली लिहा, फक्त कॉमन लिहा. अशा प्रकारे या दोन्ही सूत्रांमधून उत्तम मंगल कोणते? या दोन्ही सूत्रांमधून उत्तम मंगल कोणते याची सकारात्मक दृष्टिकोनातून मांडणी. अशा प्रकारे या दोन्ही सूत्रांमधून उत्तम मंगल कोणते याची सकारात्मक दृष्टिकोनातून आणि अधोगतीची कारणे कोणती किंवा पराभवाची कारणे कोणती याची नकारात्मक दृष्टिकोनातून आणि पराभवाची कारणे कोणती याची नकारात्मक दृष्टिकोनातून सविस्तर मांडणी करून उपदेश केलेला आहे. सविस्तर मांडणी करून उपदेश केलेला आहे. अशा प्रकारे सविस्तर मांडणी करून उपदेश केलेला आहे. आणि म्हणून या दोन्ही सूत्राचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून तो प्रत्यक्ष आचरणात आणलं तर निश्चितचपणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मंगल कार्य केलं पाहिजे आणि नकारात्मक दृष्टिकोनावर चिंतन करून ती बाजूला सारली पाहिजे. असं आपण कराल अशी अपेक्षा करतो. आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा पुढचे 15 दिवस, म्हणजे आपल्याला शेवटची परीक्षा आहे सर परत सांगा ना प्लीज. ती देता येईल. सर परत सांगा ना. अशा प्रकारे या दोन्ही सूत्रांमधून उत्तम मंगल कोणते? अच्छा, अशा प्रकारे या दोन्ही सूत्रांमधून उत्तम मंगल कोणते याची सकारात्मक दृष्टिकोनातून
दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोनातून आणि पराभवाची कारणे कोणती आणि पराभवाची कारणे कोणती याची नकारात्मक दृष्टिकोनातून सविस्तर मांडणी करून उपदेश केलेला आहे. अशा प्रकारे आपण पराभव सुत्त आणि महामंगल सुत्त यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्यातली शब्दार्थ आणि अनुवाद आणि त्या अनुषंगाने दिलेल्या उपमा याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या अनुषंगाने जे प्रश्न येतील, आता परीक्षेचं स्वरूप जे आहे ते विद्यापीठाच्या आदेशानुसार ऑफलाईन होणार आहे असं भालशंकर सर म्हणाले होते. तेव्हा परीक्षेचा वेळापत्रक आणि हे डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या परीक्षा कुठल्या शाळेत आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी कुठल्या विद्यापीठात किंवा कुठल्या शाळेत विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जातील तसं आपल्याला वेळोवेळी कळविण्यात येईल. त्यामुळे सतत तुम्ही आपल्या दोन्ही ग्रुपमध्ये संलग्न राहा. वेळोवेळी जे आदेश येतील किंवा ज्या सूचना येतील त्या काळजीपूर्वक बघा आणि परीक्षेच्या दृष्टीनं तयारी करा. एवढंच फक्त या निमित्ताने सांगतो आणि आजचा विषय इथे संपवतो. पुढच्या वेळेस आपल्याला सर मला एक विचारायचं होतं सर. आता हे जे आपण तुम्ही सांगितलं पराभव सुत्त आणि महामंगल सुत्त, तर त्यांनी आता जे आपल्याला प्रश्न विचारले महामंगल सुत्ताचे थोडक्यात वर्णन करा, तर आता ही एक बाजू जी आहे त्याच्यातलं आपण लिहायचं त्याच्यामध्ये. हो, आता तुम्हाला जर वेगळा ही तुलनात्मक मांडणी मी यासाठीच दिली वेगळी की पराभव सुत्ताचं एका पानावर लिहायचं आहे, महामंगल सुत्ताचं एका पानावर लिहायचं आहे. परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला महामंगल सुत्तच विचारलं जाईल तेव्हा नक्कीच तुम्ही फक्त महामंगल सुत्ताचीच मांडणी करायची आहे आणि ती मांडणी करताना संदर्भासह करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की महामंगल सुत्त चुल्ल भागामध्ये चौथं सुत्त आहे, तिथून तुमच्या मांडणीची सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे परीक्षकाला नक्की लक्षात येतं का रे याने खरोखर अभ्यास केलेला आहे, याने संदर्भ ज्या अर्थी वरती दिलेला आहे म्हणजे हा अभ्यासू विद्यार्थी, याला चांगले मार्क दिले पाहिजे, जाधव मॅडमला चांगले मार्क मिळाले पाहिजे. ओके नाही? ओके, चला, चांगली गोष्ट आहे. एवढं फक्त संदर्भासह लिहायचं आहे. तुम्ही फक्त एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा की संदर्भासह जेव्हा आपण प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करतो, जेव्हा पेपर तपासणारा जो असतो त्याच्या चटकन लक्षात येतं की या विद्यार्थ्याची खरोखर तयारी झालेली आहे आणि यांनी संदर्भासह लिहिलं म्हणजे यांनी नक्की ते अभ्यासलेलं आहे. म्हणून कुठल्याही सुत्ताची माहिती देताना त्रिपिटकातला संदर्भ देणं नक्कीच उचित ठरतं आणि चांगले मार्क मिळायला त्याची मदत होत असते. असं. आणि हे आता तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं 10,000 चक्रवाळातील देवपुत्र आणि चांगले, तर ते कोणत्या ह्याच्यासाठी होतं? ते प्रश्न कोणता होता तो? ते पराभव सुत्तासाठी आहे. आता पराभव सुत्त ना. पराभव सुत्तासाठी म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांनी आदल्या दिवशी महामंगल सुत्त सांगितलं आदल्या सप्ताहामध्ये आणि महामंगल सुत्त संपलं त्याच ठिकाणी श्रावस्तीमध्ये वर्षावास चालू असताना भगवान बुद्धांनी जाहीर केलं असं की पुढच्या सप्ताहामध्ये मी आता पराभवाची कारणं सांगणार आहे. आणि म्हणून हे पराभवाची कारणं ऐकण्यासाठी जेव्हा सगळीकडे ही बातमी पसरली तेव्हा असं म्हटलेलं आहे की 10,000 लोक तिथे उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनी ते कारणं ऐकलेली आहे. म्हणून तो संदर्भ देताना पराभव सुत्ताशी द्यायचा आहे. सर हा जो प्रश्न तुम्ही तुलनात्मक मांडणी जी आता आम्हाला लिहून दिलीत ना सर, तर ही लघुत्तरी प्रश्नासाठी म्हणजे एकतर प्रश्न असा असेल महामंगल सुत्ताचे थोडक्यात वर्णन करा, तर फक्त महामंगल सुत्ताबद्दल लिहायचं. नंतर किंवा प्रश्न असा असेल की पराभव सुत्तामध्ये किंवा थोडक्यात वर्णन करा, पराभवाचीच सांगायची आहे. पण सर जास्त मार्काचा प्रश्न तुम्ही म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न असा एकत्र पण विचारू शकता ना,
की मग आता हा तुलनात्मक जो मुद्दा आहे हा दीर्घोत्तरी प्रश्नाच्या अनुषंगानेच असतो की तुलनात्मक मांडणी करायची म्हणजे तुम्हाला दोन्ही सूत्राचे संदर्भ द्यावे लागतात. हा की भगवान बुद्धांनी नातेवाईकांविषयी काय सांगितलेलं आहे, भगवान बुद्धांनी मद्यपानाविषयी काय सांगितलेलं आहे, भगवान बुद्धांनी इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्याविषयी काय सांगितलेलं आहे, त्याची उदाहरणं देऊन तुम्हाला ते सप्रमाण लिहावं लागतं. तुलनात्मक मांडणी हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. म्हणून त्यावेळेस मात्र तुम्हाला संदर्भ देताना हे मुद्दे लक्षात ठेवायचे असतात आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मग हे दोन्ही सूत्रांचं तुलनात्मक मांडणी करायची असते. पेपरमध्ये काय करायचं आहे की 2 पानं समोरासमोर ठेवायची नाही. पेपर देताना तुमचं जे उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेच्या एका पानाला फक्त मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि त्या दृष्टीनं इकडे पराभव सूत्र, इकडे महामंगल सूत्र, अशा पद्धतीने एकाच पानावर दोन्ही सूत्राची तुलनात्मक मांडणी आली पाहिजे. वहीमध्ये भलेही आपण आता एका बाजूला डाव्या बाजूला महामंगल सूत्र लिहिलं, उजव्या बाजूला पराभव सूत्र लिहिलं, पण दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये उत्तरपत्रिकेची फक्त तुम्ही फोल्ड करायची आहे एकाच पानाची आणि त्या अर्ध्या भागामध्ये महामंगल सूत्र, अर्ध्या भागामध्ये पराभव सूत्र असं लिहित लिहित चालायचं आहे. अशा पद्धतीनं मांडणी करायची आहे. तो दीर्घोत्तरी प्रश्न राहील, हे बरोबर आहे. सर आणि उदाहरण जर द्यायचं आपण त्यांनी पराभवाचे उदाहरण जर द्या तर मग तेव्हा ते जे आपण जे लिहिलं आता की नाही का त्याचे अर्थ लिहिले आपण सर. हो, तुमचा प्रश्न लक्षात आला. उदाहरणं गरीब लिहिताना पण तुम्हाला त्या हा. सूत्रामधले पाली कोटेशन सुद्धा नमूद करणं गरजेचं असतं. अच्छा. उदाहरणार्थ मी जसं म्हणालो की इथे म्हटलेलं आहे महामंगल सूत्रामध्ये माता पितू पठ्ठाणं पुत्रधारस्य संगव, हे झालं पाली कोटेशन. म्हणजे आई बापाविषयी महामंगल सूत्रामध्ये काय म्हटलेलं आहे हे पाली कोटेशन तुम्ही त्या ठिकाणी लिहून मग स्पष्टीकरण करायचं आहे. तसंच पराभव सूत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, यो मातरम वा पितरम वा जीनकम गत यौवनम, हे पराभव सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, परंतु मात्यापित्याविषयीच म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने मांडणी करायची आहे की मातापित्यांविषयी काय म्हटलेलं आहे, मद्यपानाविषयी काय म्हटलेलं आहे, सुज्ञ लोकांविषयी काय म्हटलेलं आहे, नातेवाईकांविषयी काय म्हटलेलं आहे, माणसाच्या स्वभावाची लक्षणे आणि गुण काय सांगितलेले आहेत, हे सगळं तुम्हाला त्या दृष्टीने मांडावं लागेल. जसं की पराभव सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, येते पराभवे लोके पंडितो समवेक्षीय, हे सुज्ञ माणसाचं लक्षण सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला सगळी मांडणी करायची आहे. स्त्रियाविषयीचे प्रश्न आहेत, इथे सुद्धा स्त्रियाविषयी पराभव सूत्रामध्ये सांगितलं आहे आणि महामंगल सूत्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे. हे टॉपिक फक्त लक्षात ठेवायचे आहेत की मातापित्यांविषयी काय सांगितलेले आहे, मद्यपानाविषयी काय सांगितलेलं आहे, सुज्ञ लोकांविषयी काय सांगितलेले आहे, नातेवाईकांविषयी काय सांगितलेलं आहे, वाईट व्यसनाविषयी काय सांगितलेलं आहे, स्त्रियांविषयी काय सांगितलेलं आहे, हे झाले मुद्दे. आणि त्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही पाली कोटेशन लिहून त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे या दीर्घोत्तरी प्रश्नाच्या अनुषंगाने. हो सर. आपल्याला पुढच्या तासामध्ये जातक कथा पण घ्यायच्या आहेत, पण सर जसा वेळ देतील त्या पद्धतीने 2-3 कथा मी पण घेणार आहे आणि 2-3 कथा भाषणकर सर घेणार आहेत आणि मग आपला अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. सर तुम्ही ठीक आहे. सराव परीक्षा घ्या ना. ओके. हॅलो, हा बोला. तुम्ही सराव परीक्षा घेतली तर थोडं बरं होईल ना आम्हाला पण. ओके. पण आता परीक्षा कशी ही ऑफलाईन असल्यामुळे परीक्षा म्हणजे आपल्याला अशा चर्चेतूनच घ्यावी लागेल. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष ऑफलाईन वर्ग घेतो इकडे नाशिकमध्ये, तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना ट्रायल बेसिसवर टाइम लावून आपण पेपर लिहून घेतो विद्यार्थ्यांकडून. आणि म्हणूनच नाशिकची मुलं मुंबई विद्यापीठामध्ये पहिली आलेली आहेत प्रत्येक वर्षी. तर तसं तुम्ही काय करायचं आहे की एक प्रश्न उत्तर, भले ठीक आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे, पुढच्या तासामध्ये मी काय करेल की व्हॉट्सअप ग्रुपवर एक पत्रिका टाकेल, प्रश्नपत्रिका टाकेल. आणि ती प्रश्नपत्रिका तुम्ही काय करायची की टाइम लावायचा आहे की सकाळी तुम्ही समजा 10ला बसले तर आपल्याला 2 तासामध्ये हे सगळं सोडवायचं आहे किंवा 1 तासामध्ये हे सगळं सोडवायचं आहे. एक ट्रायल बेसिसवर 4-5 पानं घ्यायची आपली लिगल साईजची आणि टाइम लावून आपण उत्तरं लिहायला सुरुवात करायची. भले मग तुम्ही ती पाहून लिहा किंवा आठवून लिहा, पण त्या वेळेमध्ये आपली किती उत्तरं होतात, एका प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, दुसऱ्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, याच्यामध्ये आपण दक्ष राहिलं पाहिजे. होतं आपल्याकडे काय की मला माहित आहे या प्रश्नाचं उत्तर, मग त्या प्रश्नावरच मी 1 तास घालवतो आणि बाकीची उत्तरं राहून जातात.
त्याचं एक टेक्निक आहे. मी पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की सांगेल की कशा टेक्निकने जायचं आहे. टाइम कसा मॅनेज करायचा आहे उत्तरं लिहिताना. आपण पुढच्या तासामध्ये नक्कीच त्यावर चर्चा करू. मी व्हॉट्सअप ठीक ग्रुपवर आहे. एक प्रश्नपत्रिका टाकतो. ती तुम्ही सर्वजण टाइम हा लावून चालेल सोडवण्याचा सर. प्रयत्न करा. हो सर, हो हो सर. हो ठीक आहे सर. सर. ओके. थँक्यू. हो ओके. सर, फार बरं सर्वांना होईल. जय भीम. हो. सर्वांना जय जय सर भीम. भीम. उद्या क्लास असणार आहे सर, उद्या क्लास आहे. उद्या भालशंकर सर बहुतेक घेतील, कारण मला उद्या एक ठिकाणी व्याख्यानाला जायचं आहे. त्याच्यामुळं भालशंकर सर म्हणाले होते मला असं की आता आपण जातककथा सुरू करू. तर मग त्यांनी उद्या जातककथा सुरू केली तर 2 दिवस ते घेतील. पुढचे 2 दिवस मी घेईल आणि शनिवारपर्यंत आपण हा पोर्शन सगळा संपवणार आहोत. 6 जातककथा आहेत आपल्या अभ्यासाला. त्या सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ आणि मग ठरवू की कधी आपल्याला ट्रायल बेसवर परीक्षा घ्यायची आहे ती. ओके सर, हो थँक्यू सर, म्हणजे सर. आम्ही उत्तर कशी लिहायची हे आम्हाला कळेल ना मग. आता हे हो, असं नक्की काहीच नक्की कळत नक्की नाही. सांगेल हो, मी, नक्की हो. सांगेल मी तुम्हाला. तुम्ही तशी ठीक काही आहे जास्त सर. टेन्शन घेऊ नका सर्वजण. उत्तरं कशी हो लिहायची, सर. टाइम कसा मॅनेज करायचा, याचं हा. टेक्निक कसं असतं, ते सर्व मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेल. चला ठीक आहे, सर, थांबूया इथे. पराभव सुत्त कोणत्या वर्गातील आहे सर? काय म्हणाले? पराभव सुत्त कोणत्या वर्गामध्ये आहे? आता प्रश्न असा तुम्ही विचारता की पराभव सुत्त आणि वग्ग याचा जो संबंध आहे, तो हा. संबंध आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की सुत्त निपात नावाचा जो ग्रंथ आहे, त्या सुत्त निपातामध्ये 5 वग्ग आहेत. हा. आणि सुत्त निपातामध्ये जे 5 वग्ग आहेत त्याच्यापैकी एक उरग वग्ग आहे, त्याच्यामध्ये पराभव सुत्त आहे. आणि एक चुल्ल वग्ग आहे, त्याच्यामध्ये महामंगल सुत्त आहे. आणि हे सगळं तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर सुत्त निपात नावाचं धम्मानंद कोसंबी यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचंच नाव सुत्त निपात आहे. सुत्त निपात पुस्तक जर तुम्हाला मिळालं धम्मानंद कोसंबी यांचं तर निश्चित घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला अनुक्रमणिकेमध्येच हे सर्व सापडेल की सुत्त निपाताच्या उरग वग्गामध्ये 6वं सुत्त कुठे आलेलं आहे, पराभव सुत्त. त्याचबरोबर चुल्ल वग्गामध्ये 4थं सुत्त महामंगल सुत्त कुठे आलेलं आहे. ही सगळी रचना तुम्हाला त्या दृष्टीने लगेच लक्षात येईल. थँक्यू सर. नोट्स वाचा, अभ्यास करा. थांबूया इथे. हो सर, धन्यवाद. हो सर. ओके.